नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहोत कुरकुरीत आणि चविष्ट कांदा भजी. कांदा भजी करताना कांदा एकसारखा पातळ स्लाइसमध्ये कसा कापायचा त्यासाठी खास अशी सिक्रेट ट्रिक सांगितलेली आहे आणि कांदा भजी मस्त चविष्ट होणार आहेत. तेव्हा भरपूर टिप्स सहित व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांद्याचा दोन्हीकडचा भाग थोडा थोडा कट करून कांद्याची साल काढून घ्यायची आहे. कांद्याची साल काढून घेतल्यानंतर कांद्याचा वरचा हा जो मधला भाग असतो ना, यामुळेच कांद्याच्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत एकमेकांना जोडलेल्या असतात. तोच भाग जो आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे. त्यामुळे कांदा कापताना त्याचे स्लाइस अगदी वेगवेगळे व्हायला सोपं जातं. आणि कांद्याचा हा जो पार्ट असतो ना, तो खायला पण चांगला लागत नाही. तर अशाच पद्धतीने मी सगळे कांदे करून घेतलेले आहेत आणि एकदा स्वच्छ ते धुवून घेतलेले आहेत. तर कांदा भजीसाठी एकदम बारीक-बारीक उभा पातळ कांदा कट केलेला पाहिजे. पण आता बऱ्याच जणांना तसं जमत नाही. एकदम एकसारखा पातळ स्लाइसमध्ये कांदा कट केला जात नाही. तर मी काय करते नेहमी कोणची ट्रिक वापरते, की जेणेकरून एकदम पातळ-पातळ स्लाइस कांद्याचे तयार होतात. तर त्यासाठी मी वापरते ही किसणी किंवा हे स्लायसर ज्याने आपण बटाटे चिप्स बनवतो ना, ते स्लायसर घ्यायचं आणि झटकीपट कांद्याचे बारीक-बारीक मस्त पातळ एकसारखे स्लाइस तयार करून घ्यायचे. बघू शकता अगदी सोपी पद्धत आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये अशा पद्धतीचं स्लायसर किंवा किसणी असते. जी मोठी किसणी भेटते ना त्यामध्ये छिद्राची पण किसणी असते आणि तिला एक पार्ट असा देखील असतो स्लायसरचा. त्याचा वापर करून तुम्ही कांदा स्लाइस करून घेऊ शकता. तर सुरीने असा पातळ कांदा कट करायला वेळ लागतो. कुठेतरी जाड पातळ असा आपला कांदा कट केला जातो. पण स्लायसरने एकसारखा पातळ कांदा इथे कट झालेला आहे, स्लाइस झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक? मी नेहमी कांदा भजीसाठी आणि बिर्याणीसाठी जेव्हा कांदा तळायचा असतो ना, तर ही पद्धत वापरत असते. आता जो कांदा आपण स्लाइस करून घेतलाय तो मोजून घ्यायचा आहे. तर 1 कप घेतलेला आहे मेजरिंग. त्या कपाने 1/2 कप कांदा आहे. आता या कांद्यामध्ये चवीपुरतं म्हणजेच अर्धा टीस्पून मीठ घातलंय आणि ते कांद्याला लावून घ्यायचंय. यामुळे काय होतं यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि आपल्याला एक्स्ट्रा पाणी या भज्यांसाठी वापरावं लागत नाही. आता हे झाकून ठेवायचंय एक 10-15 मिनिटासाठी. तोपर्यंत दुसरी तयारी आपण करून घेऊया. तर मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि मूठभर कोथिंबीर घालून याचा जाडसर ठेचा तयार करून घ्यायचा आहे. हे वाटून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता 15 मिनिटानंतर कांद्याला पाणी सुटलेलं आहे. तर आता या स्टेजला आपल्याला यामध्ये इतर साहित्य घालायचं आहे. आपल्याला ही भजी करताना जास्तीचं पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही. कोथिंबीर देखील ठेच्यासाठी वापरताना अगदी सुकवून मी घेतली होती. ओली कोथिंबीर वापरली नव्हती. आता यामध्ये साधारण 1 टेबलस्पून हा ठेचा घालायचा आहे जो आपण तयार केलाय. अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा ओवा हातावर चांगला क्रश करून घालायचा आहे यामध्ये. आणि इथे 1 कप बेसन पीठ घेतलंय, पण हे बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने भरून घेतलंय. आणि आपली भजी अजिबात तेलकट झाली नाही पाहिजे, छान कुरकुरीत झाली पाहिजे. त्यासाठी पाव कप इथे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचंय आणि परत थोडंसं मीठ घातलंय चवीनुसार. आता चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला हे मिक्स करायचंय. एकाच वेळी बेसन पीठ सगळं घालायचं नाहीये. हे व्यवस्थित मिक्स करून जेवढं लागेल तेवढंच बेसन पीठ इथे वापरायचं आहे. आणि परत मी बेसन पीठ सगळं घातलेलं आहे. म्हणजे 1 कप बेसन पीठ इथे मी फक्त वापरणार आहे 4 कांद्यांसाठी. कांदा भजी आहेत त्यामुळे या भज्यांमध्ये कांद्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. आता हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. अजिबात पाण्याचा वगैरे वापर करायचा नाहीये. त्याचबरोबर सोड्याचा देखील आपण इथे वापर केलेला नाहीये. तर बघू शकता मस्त हे ओलसर असं मिश्रण तयार झालेलं आहे. तर कांदा भजी छान कुरकुरीत व्हावी यासाठी कडकडीत अर्धा टेबलस्पून तेल घातलेलं आहे. फक्त 2 छोटे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्याने 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालायचंय आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून लगेचच आता भजी आपल्याला तळायला घ्यायची आहेत. तर तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून भजी छान तळून घ्यायची म्हणजे आतूनही छान तळल्या जातात. मोठ्या आचेवर तळली की काय होतं, फक्त मस्त लाल रंग येतो वरतून, पण आतून मग कच्ची राहतात. त्यामुळे मध्यम आचेवर तळून घ्यावीत. पण तेल मात्र चांगलं आधी तापवून घ्यायचं आहे.
त्यानंतर भजी तेलात सोडली की गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून ही भजी तळून घ्यायची आहेत. साधारण एक बॅच तळायला 4 ते 5 मिनिटं लागतात. बघू शकता किती सुंदर मस्त लालसर रंग आलेला आहे. कांदा छान असा कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहे. तर अजिबात तेलकट ही भजी होत नाहीत. तुम्हाला मी पुढे दाखवतेच. तर अशाच पद्धतीने अगदी 3 बॅचेसमध्ये सगळी भजी मी तळून घेतलेली आहेत. तर तयार झाली मस्त कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट कांदा भजी. बघू शकता मस्त रंग आलाय आणि छान कुरकुरीत झालीत. अजिबात तेलकट वगैरे झालेली नाहीये. भजी तेलकट होऊ नये यासाठी नेहमी भज्यांमध्ये तांदळाचं पीठ घालावं किंवा कॉर्नफ्लॉवर घालू शकता. त्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात आणि अजिबात तेल जास्त शोषत नाही आणि तेलकट होत नाहीत. तर बघू शकता आतून पण छान झालेली आहेत. अजिबात पिठूळ वगैरे नाहीयेत. तुम्ही हवं तर यापेक्षा छोटी-छोटी बनवू शकता कांदा भजी. बऱ्याच वेळी लहान मुलं ना कांदा भजी खाताना त्यामध्ये कांदा दिसला ना की तो बाजूला काढून ठेवतात. पण ही भजी खाताना अजिबात तसं ते करणार नाहीत. मस्त चविष्ट आणि परफेक्ट अशी कांदा भजी इथे आपली तयार झालेली आहे. बघू शकता ज्या कागदावर मी काढली होती त्याला तुम्हाला अजिबात जास्तीचं तेल दिसत नसेल. तर याच कागदावर मी तळलेली भजी टाकलेली आहेत. बघू शकता अगदी कमी तेलकट कागद झालेला आहे. तर तुम्हाला यावरून लक्षात आलं असेल की अजिबात ही भजी तेलकट होत नाहीत आणि मस्त छान कुरकुरीत होतात. तर भरपूर टिप्स सहित व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर येणाऱ्या होळीसाठी किंवा मनात वाटेल तेव्हा चहा बरोबर खायला अशी खेकडा भजी नक्की करून पहा. आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला खरंच माहितीपूर्ण महत्त्वाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.